कोल्हापूर शहरातील नागरिकांची कामं विभाग स्तरावर होण्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे। नागरिकांनी आपल्या तक्रारी विभागीय कार्यालयातच द्याव्यात। 15 दिवसात त्याची निर्गत झाली नाही तर आपल्या स्तरावर त्या सोडवल्या जातील, अशी माहिती आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। ज्यांची घरफाळा नोंद झालेली नाही त्यांच्यासाठी विभागीय स्तरावर विशेष शिबिर घेऊन घरफाळा लागू केला जाणार आहे। त्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन डॉक्टर भारुड यांनी केलं। तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन नोटीस देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गेल्या महिनाभरात महापालिकेच्या कामकाजाची, समस्यांची आणि विविध प्रश्नांची माहिती जाणून घेतली। इथून पुढे कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचं त्याचाही आराखडा त्यांनी तयार केलाय। आज पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर भारुड यांनी ही माहिती दिली। तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणधारकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई होईल। त्यांना शनिवारपासूनच 15 दिवसांची नोटीस दिली जाणार आहे। मात्र या नोटिसा देताना वकिलांचा अभिप्राय घेतला जाईल असं डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। कोणताही व्यवसाय सुरू करताना महापालिकेचा व्यवसाय परवाना घेणं आवश्यक आहे, पण तावडे हॉटेल परिसरातील मिळकतधारकांनी व्यवसाय परवाने घेतलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईलच असं आयुक्तांनी सांगितलं। महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यावर आपला भर राहील। रखडलेले प्रकल्प कार्यान्वित होतील याकडे लक्ष राहील। घरफाळा वाढवला जात नाही, त्यामुळे उत्पन्न वाढत नाही। त्यासाठी GIS मॅपिंग करून सर्व मिळकतींना घरफाळा लावण्यावर भर राहील। ज्यांना घरफाळा लागू झालेला नाही त्यांच्यासाठी विभागीय स्तरावर विशेष कॅम्प घेऊन घरफाळा लागू केला जाईल। नागरिकांनीही घरफाळा लावून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन डॉक्टर भारुड यांनी केलंय। शहरामध्ये बरेचसे असे घरं आहेत की जे अजून प्रॉपर्टी टॅक्समध्ये म्हणजे घरफाळ्यामध्ये आलेले नाही आहेत। मला असं कळलं की ह्या लोकांचं रजिस्ट्रेशन किंवा यांना घरफाळासाठी जी नोंदणी करायची असते ती झालेली नाही आहे। तरी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला जर महानगरपालिकेत चांगली डेव्हलपमेंटची कामं करायची असतील, चांगली लाईटच्या सुविधा द्यायची असतील, पाण्याच्या सुविधा द्यायची असतील तर आपलं टॅक्स वाढणं खूप महत्त्वाचं आहे। कारण ह्या टॅक्समधूनच सर्वांचे पगार निघतात, सर्व डेव्हलपमेंटच्या स्कीम होतात आणि त्यासाठी ज्या लोकांचं बांधकाम हे अतिरिक्त झालेलं आहे, जादाचं झालेलं आहे, नवीन बांधकामं आहेत, काही जुने बांधकामं असतील जे अजून रजिस्टर्ड झालेले नाही आहेत, तर कृपया आपण आपल्या प्रभागातल्या ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट घेऊन रजिस्टर करून घ्यावे। नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा होण्यासाठी अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना अधिकार दिले जाणार आहेत। या कार्यालयातच नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण होईल। विभागीय स्तरावर काम झालं नाही तर आपण त्यात लक्ष घालू असं आयुक्त डॉक्टर भारुड यांनी नमूद केलंय। महापालिकेतले जे 4 आपले प्रभाग आहेत त्या प्रभागाला आम्ही स्ट्रेंथनिंग करत आहोत। आयुक्तांचे जे पॉवर्स आहेत, टॅक्स वसुली, पाणी पुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण काढणे, हे सर्व विषय डिसेंट्रलाइज पद्धतीने आमचे असिस्टंट कमिशनर आपापल्या प्रभागात राहून सामान्य नागरिकांचे, जनतेचे प्रश्न त्यांच्याच ठिकाणी कसे सुटतील हा निर्णय आम्ही घेत आहोत। तरी मला आवाहन करायचं आहे, विनंती करायची की आपल्या ज्या काही पाण्याच्या संदर्भात, कचऱ्या संदर्भात जे छोटे अतिक्रमण असतात हे जे विषय आहेत आपण आपल्या प्रभागातल्या असिस्टंट कमिशनर यांना जरूर निवेदन द्या आणि त्या ठिकाणी जर हा इश्यू सॉर्ट नाही झाला मग मला सांगा की सर मी 15 दिवस झाले, महिनाभर झाला तरी हा इश्यू सॉर्ट नाही झालेला आहे, मग त्याच्यावरती मी कार्यवाही करेल। गाळ्यांचा लिलाव तसंच पार्किंगच्या जागांचा ठेका दिला जाणार आहे। त्यातूनही महापालिकेचं उत्पन्न वाढेल। महापालिकेच्या मोकळ्या जागा खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करण्यावर भर राहणार आहे। त्याच धर्तीवर उद्यानांची देखभाल आणि विकास केला जाईल। महापालिकेची कमीत कमी यंत्रणा वापरून उद्यान आणि मोकळ्या जागा विकसित कशा होतील याचाही विचार केला जाईल असं डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। महापालिकेची प्रत्येक कार्यालयं कॉर्पोरेट पद्धतीनं चालतील असं आपलं नियोजन आहे। KMTचं उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष देऊ। उपलब्ध मनुष्यबळात कोल्हापूर शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहील असंही डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपस्थित होते।